फोन टॅपिंग प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांना अटकेची भीती होती असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केलाय। अटक टाळण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला आणि आमदार फोडायला लावले असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केलाय। एकनाथ शिंदेंनी इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडीकडून भाजप नेत्यांच्या अटकेचा डाव असल्याचा आरोप केला होता। संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या आरोपांची दुसरी बाजू मांडली आहे। काय आहे ही दुसरी बाजू बघूयात, एक खास रिपोर्ट। फोन टॅपिंग प्रकरण दाबण्यासाठी ठाकरेंचं सरकार पाडलं। अटकेच्या भीतीपोटी फडणवीसांचा शिंदेंवर दबाव। एकनाथ शिंदेंच्या आरोपांवर संजय राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर। पुण्यामध्ये अटक होऊन आपल्याला शिक्षा होऊ शकते या भयातून देवेंद्र फडणवीस हे तडतड करू लागले। भाजपच्या मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता। मात्र अटकेचा संबंध फोन टॅपिंग प्रकरणाशी जोडून संजय राऊत यांनी शिंदे फडणवीसांना कोंडीत पकडलंय। फोन टॅपिंग प्रकरणामध्ये फडणवीसांना अटक होणार होती, याच भीतीमुळे शिंदेंवर दबाव आणून महाविकास आघाडी सरकार पाडल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। हे जे पंचक आहे ज्यांचं नावं घेतली शिंदेंनी, त्यांच्यावर अपराध असतील आणि सरकार त्याची चौकशी करत असेल तर यांच्या अंगात काय तिळपापड का व्हावा। त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅपिंगचा आरोप होता, अत्यंत गंभीर आरोप आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या हुकमावरून रश्मी शुक्ला तेव्हा प्रमुख होता त्या खात्याचा, त्यांची चौकशी सुरू होती, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि या गुन्ह्यामध्ये अटक होऊन आपल्याला शिक्षा होऊ शकते या भयातून देवेंद्र फडणवीस हे तडतड करू लागले। मला अटक होईल या भयातून त्यांनी शिंदेंवर दबाव आणला आणि शिंदेना अटकेची भीती दाखवली। हो की नाही विचारा। एकनाथ शिंदेने सांगावं त्यांना मोदी सरकार का अटक करणार होतं, कारण सांगू शकतात? मी सांगतो नाही तर। एकनाथ शिंदेवर दबाव होता अटकेचा आणि म्हणून ते 40 आमदार आणा नाही तुम्हाला अटक करू। दरम्यान संजय राऊतांच्या आरोपांना महायुती सरकारमधील नेत्यांनी फेटाळलंय। राऊतांच्या आरोपांना महत्त्व देण्याची गरज नसल्याचं शंभूराज देसाई आणि प्रसाद लाड यांनी म्हटलंय। राऊत काय बोलतात बरं का, राऊत रोज वेगळं बोलतात। राऊतांच्या बोलण्याला आम्ही फारसं महत्त्व देत नाही। त्यांच्याकडे जर राऊतांच्याकडे जर मी अनेक वेळा त्यांना सांगितले, तुमच्याकडे जर काही त्याची माहिती असेल ना तुम्ही यंत्रणेकडे द्या ना। ज्या पद्धतीचे फोन टॅपिंगचे आरोप संजय राऊत करतायत, मला वाटतं की त्यांना माहिती असावं की त्या प्रकरणामध्ये सक्षम यंत्रणा व हायकोर्टाने देखील क्लीन चिट दिली गेली। फोन टॅपिंग प्रकरण नेमकं काय आहे त्यावर एक नजर टाकूया। महाविकास आघाडीचं सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती। राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त पदावर असताना रश्मी शुक्ला यांनी संजय राऊत, नाना पटोले, एकनाथ खडसे यांच्यासह महाविकास आघाडीमधील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप झाले होते। महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅपिंग तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने झाल्याचा आरोप होता। मात्र फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास पूर्ण होण्याआधीच महाविकास आघाडी सरकार कोसळलं। महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर पुणे पोलिसांनी फोन टॅपिंग प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट दाखल केला। मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्लांविरोधात नोंदवलेले 2 FIR रद्द केले। फोन टॅपिंग प्रकरणातून बाहेर आल्यानंतर रश्मी शुक्लांना थेट राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली। रश्मी शुक्लांना फोन टॅपिंग प्रकरणातून दिलासा मिळाला असला तरीही फडणवीसांची आरोपांच्या फेऱ्यातून सुटका झालेली नाही। संजय राऊतांनी फोन टॅपिंग प्रकरणाचे धागेदोरे थेट महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापर्यंत जोडलेत। आता राऊतांनी नव्याने ओपन केलेली ही फोन टॅपिंग प्रकरणाची फाईल शिंदे फडणवीस सरकार कशी क्लोज करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साम टीव्ही न्यूज, मुंबई।